आता बऱ्याच वेळा नागरिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करतात, मात्र त्यांच्या तक्रारी टोलवून दिल्या जातात. कधी तक्रारींचं समाधान केलं जात नाही किंवा निवारण केलं जात नाही. पोलीस एकाच गटाची बाजू घेतात. अशा नानाविध तक्रारी पोलीस आणि पोलीस ठाण्याविषयी सातत्यानं ऐकायला मिळतात. पण आता नागरिकांना असा अनुभव आल्यास पोलीस ठाण्यात लावलेला QR कोडला स्कॅन करत ज्येष्ठ नागरिकांना तक्रार दाखल करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या परिमंडळ 2 मध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आलाय. आतापर्यंत 46 तक्रारी पोलीस उपायुक्तांना प्राप्त झाल्या आहेत. शहरातील परिमंडल 2 येथील नागरिकांना आपल्या समस्या जर नोंदवायच्या असेल तर त्यासाठी आता पोलीस आयुक्तांना भेटणं किंवा डीसीपींना जर भेटायचं असेल तर ते सहज शक्य झालंय. त्यांना भेटण्याची गरज नसून एक QR कोड पोलिसांनी दिला आहे. असा हा QR कोड असणार आहे आणि हा QR कोड ज्यावेळेस आपण स्कॅन करू त्यावेळेस त्या ठिकाणी एक फॉर्म ओपन होईल आणि जेव्हा तो फॉर्म ओपन होईल त्यावेळेस त्यामध्ये अनेक प्रश्न विचारले जातील आणि आपली तक्रारही देता येईल. आणि ही तक्रार दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी डीसीपी ऑफिस मधून जे पोलीस उपायुक्त आहेत ते त्यावर प्रतिक्रिया देतील किंवा त्यांची तक्रार समजून घेतील. असा हा उपक्रम आहे. एकूणच आता नागरिकांना पोलिसांना भेटणं शक्य होत नव्हतं किंवा पोलीस भेटत नव्हते अशा चर्चा असायच्या किंवा होत्या. मात्र आता तसं होणार नाही. पोलिसांसोबत सहज कम्युनिकेशन करता येणार आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर कसं हे ऍप काम करतंय आणि याच्यावरती आतापर्यंत किती लोकांची प्रतिक्रिया आल्यात. बेसिकली हे QR कोड आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे रिसेप्शन एरिया आहे तिथे लावलेले आहे. त्यामध्ये काही असं अवघड नाही. तिथे प्रत्येक जणांकडे अँड्रॉइड किंवा ऍपल फोन असते. तिथे जाऊन फक्त स्कॅनर ऑन करायचे आहे. ते QR कोडला स्कॅन करायचे आहे. QR कोडला स्कॅन केले तो ऑटोमॅटिकली एक फॉर्म ओपन होतो. ते फॉर्म ओपन केले त्यामध्ये 5-6 ऑप्शन्स आहे. तुमचं नाम काय आहे, फोन नंबर काय आहे, पोलीस ठाणा कोणता आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही कशासाठी आलेले आहे त्याचे कारण आणि तुमचं समाधान झाला किंवा नाही झाला आणि समाधान किंवा असमाधान झाला तो तुमच्या त्याबद्दल काय सांगणं आहे आणि 1 ते 10 पर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनची व्हिजिटला काय मार्क्स देणार आणि नंतर सुधारण्यासाठी आणखीन तुमच्याकडे काय सूचना असेल तर तुम्ही सूचना देऊ शकता. जसंही त्यांनी सबमिट बटन प्रेस केले तो आमच्याकडे लगेच इथे डेटामध्ये ते अपडेट होतो. एकूण आतापर्यंत 45 लोकांनी आम्हाला फीडबॅक दिलेले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनकडून आम्हाला फीडबॅक आलेला आहे. ते कंप्लेंटचा नंबर आणि त्याचे नाव समोर आणि त्यांनी लिहिले पण आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी लिहिलेलं व्हेरी एरोगंट बिहेवियर बाय इन्क्वायरिंग ऑफिसर. ते चांगले कमेंट्स पण आहे. गुड सर्व्हिस अँड बेस्ट कोऑर्डिनेशन, समाधानी आहे, सॅटिस्फाईड आहे. जे काय आहे त्यांचे पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह फीडबॅक त्याबद्दल आमच्या ऍक्शन टेकन रिपोर्ट असणार. माझा एक स्टाफ माझ्या डीसीपी ऑफिसमध्ये 24 तास ते बघणार की कंप्लेंट्सनी काय काय तक्रार दिलेली आहे आणि इमिडिएटली आम्ही त्यांना प्रतिसाद देतो. आमचे ऑफिसकडून इमिडिएटली त्यांना SMS जातो की त्यांच्या कंप्लेंट आम्ही स्वीकारलेली आहे आणि त्याच्याबद्दल आमची प्रक्रिया सुरू आहे. QR कोड स्कॅन करायचा आणि आपल्या तक्रारी नोंदवायच्या आहेत. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.